अशी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो गावाच्या वतीने। सगळ्यांची भाषणं झाली, उशीर आल्यामुळे काही माहित नाही, परंतु सरांनी जे सांगितलं का आता 2 शिक्षण सेवक आहे आणि सर तिसरे, तर आता सरांनी ज्यावेळेस सर आपल्याला सांगतील गावकऱ्यांना तेव्हाच आपल्याला माहित होईल की बुवा शाळेला शिक्षकांची गरज आहे। आता आपण सरांचं जे म्हणणं आहे तसं सरांनी एक ठराव करून पंचायत समितीला शिक्षण अधिकाऱ्याला द्यावा। आपण 1 महिन्याच्या किंवा 15 दिवसाच्या आत जेवढे शिक्षक कमी असतील जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या माध्यमातून आपण शिक्षक आपल्या शाळेला उपलब्ध करून देण्याचा गावकऱ्यांच्या वतीने प्रयत्न करू। 1ली ते 4थी सगळं म्हणजे या गावात आता जे उपस्थित जेवढे लोक आहेत ते सगळेच या गावचे माझे विद्यार्थी, पण जे आले ते महत्वाचे। सर आमच्या गावचे गावकरी फक्त आता काय म्हणतात ना नाव पडून गेले न, गावातला गावकरी कधी शाळेतल्या लोकांना त्रास देत नाही, न कधी आमच्या गावात कधीच या गोष्टी घडत नाही, न ग्रामपंचायतीतल्या कर्मचाऱ्याला त्रास देत नाही, न तलाठ्याला त्रास देत नाही, न कृषी सेवकाला त्रास देत नाही। पण ते 1-2 त्याच्यामुळे असं काही नाही, खरं आहे की नाही? आमचं गाव एवढं चांगलंय, उलट काही मॅटर झाला तर ते सगळ्यांनी मिळून एकत्र बसून म्हणते नाही ते मिटवावं लागेल काय आपण म्हणतो ना या ठिकाणी हाबू सारखी गंमत केली। आमचं गाव चांगलंच आहे आणि गावाचं आमच्या गावातले सर्वच लोक सहकार्य करतात, फक्त एकमेकाला सांगावं लागतं। आता